गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बघा आपण सेट अँड रिलेशन चॅप्टर नंबर 5 क्वेश्चन नंबर एक्सरसाइज 1.5 मधला क्वेश्चन नंबर 6 आपण इथे बघत आहोत. क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपण दिलेला आहे इफ ए अँड बी आर टू सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट. म्हणजे जो काही युनिव्हर्सल सेट आहे त्याचा ए आणि बी काय आहे, युनिव्हर्सल सेट आहे. ॲट एक्स अँड एन ऑफ एक्स. एन ऑफ एक्स म्हणजे काय, तर त्या टोटल युनिव्हर्सल सेटमध्ये 50 एलिमेंट प्रेझेंट असेल. मग ते 50 म्हणजे काही पण असेल, 50 असू शकतील. मग त्यापैकी त्याच्यामध्ये एक युनिव्हर्सल सेट आहे बघा, हा आपण त्याला पिक्टोरियल डायग्राममध्ये असं लिहू शकतो. हा युनिव्हर्सल सेट आहे, यामध्ये 50 एलिमेंट आहे, टोटल 50 आहेत. त्यानंतर एन ऑफ ए, मग हा एक ए सेट आहे, या ए सेटमध्ये 35 एलिमेंट आहेत. हा एक बी सेट आहे, या बी सेटमध्ये 20 एलिमेंट्स आहेत. ओके. एन ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश इज इक्वल टू 5. म्हणजे काय, ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश म्हणजे काय, या दोघांचं इंटरसेक्शन घेतलं आणि त्याचा कॉम्प्लिमेंट घेतला म्हणजे राहिलेले मग फाईन म्हणले याचा कॉम्प्लिमेंट आहे. ओके. मग त्याने म्हणले पहिलं एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू, तुम्ही आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे काही फॉर्म्युले लिहून घेतले त्याचा या ठिकाणी वापर करणार आहोत. पहिला प्रॉब्लेम आहे आपला, फर्स्ट आहे एन ऑफ ए युनियन बी चा फॉर्म्युला मी असं लिहू शकतो. जर तुम्हाला टोटल नंबर ऑफ युनिव्हर्सल सेटमध्ये एलिमेंट दिले असेल तर एन ऑफ एक्स मायनस एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. म्हणजे आपल्याला ए युनियन बी सर्व घ्यायचे आहेत. ओके. हे ए युनियन बी मधलं काय घ्यायचे, दोन्ही पण सेट घ्यायचे. मग तुम्ही म्हणशाल सर की ए आणि बी म्हणजे हे 35 आणि हे 20 टोटल झाले किती, 35 आणि 20 55 आले. पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो, 35 मधले काही एलिमेंट हे 20 मध्ये पकडलेले आहेत आणि 20 मधले काही एलिमेंट हे 35 मध्ये पकडले आहेत बघा. त्यामुळं आपल्याला 30 आणि 20 55 असे ए आणि बी ची ॲडिशन करू शकत नाही. हा, हे जर दोन वेगळे सेट असते ना, ए आणि बी वेगळे सेट असते तर आपण ती केस कन्सिडर केली असते. ओके. पण हे मात्र कसे आहेत, इंटरसेक्शन आहेत. म्हणून या पूर्ण ए इंटरसेक्शन बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे याच्या व्यतिरिक्त किती सेट बाहेर आहे बघा. हे म्हणजे काय, ए इंटरसेक्शन ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश म्हणजे याच्या बाहेरचे किती आहे, एच्या पण आणि बीच्या पण बाहेरचे म्हणजे या. तर मग ते किती आहेत, 5 आहे आणि हे किती आहे, 50. म्हणून काय सांगता येईल, एन ऑफ एक्स पूर्णमधनं हे कॉम्प्लिमेंट मायनस केले म्हणजे फक्त ए आणि बी शिल्लक राहिला. म्हणजे याची डायग्राम अशी दिसते बघा. मग एन ऑफ एक्स आपल्याकडे दिले आहे 50 मायनस किती 5 दॅट इज इक्वल टू 45. ओके. हे झालं तुमचं पहिलं आन्सर. सेकंडमध्ये दिलं आहे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, पण बघा माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे ए इंटरसेक्शन बी सोडणारी. ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. मग यामध्ये मला काय काय माहिती आहे, तर मला एन ऑफ ए युनियन बी जस्ट मी आत्ता फाइंड आउट केला आहे 45 इज इक्वल टू, माझ्याकडे एन ऑफ ए पण दिलेला आहे 35 प्लस एन ऑफ बी पण आहे किती 20 आणि मायनस एन ऑफ ए युनियन एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. मग एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इकडच्या बाजूने घेतला मी, हा 45 तिकडे जाईल म्हणजे काय येईल, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 35 प्लस 20 55 मायनस 45 दॅट इज इक्वल टू 10. आणि म्हणून मला म्हणता येईल एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 10. म्हणजे बघा तुम्हाला जस्ट सांगितलं ना, ए मध्ये पण आणि बी मध्ये पण 10 एलिमेंट होते. किती ते 10 होते. म्हणून आपण असं ॲडिशन करू शकत नाही. हां, जर तुम्हाला ए सेट आणि बी सेट जर सेपरेट दिले तर मात्र आपण त्याचे ॲडिशन करून म्हणू शकतो की ए प्लस बी, एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी. ओके. या पद्धतीने मग आपला पहिला प्रॉब्लेम झाला आहे, त्याचे आन्सर आले किती 45. नंतर दुसरं त्याचं इंटरसेक्शन आपण काढलेलं आहे, आपल्याला काढायचं आहे थर्ड वन. तेव्हा हे काय करून घ्या, राईट डाऊन करून घ्या. ओके. नाव राईट डाऊन दिस फर्स्ट. आपण सर्वात प्रथम फॉर्म्युले पाठ करा. ओके. नाव राईट डाऊन दिस. नेक्स्ट आहे थोडं आपण एन ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी म्हणजे एचा कॉम्प्लिमेंट म्हणजे बरं बघूया आपण ही आकृती आपल्याला काय फाइंड आउट करायचं आपण इथं बघूया. ओके. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आपण बघूया. त्यांनी सांगितले नंबर ऑफ एलिमेंट प्रेझेंट इन, हा ए सेट आहे, हा बी सेट आहे. ओके. हा ए आहे, हा बी आहे. हा एचा कॉम्प्लिमेंट झाला, हा बीचा कॉम्प्लिमेंट झाला. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए मधला एकही घ्यायचा नाही म्हणजे सर्व इकडले.
आणि इंटरसेक्शन बी बरोबर, तर याचा एक फॉर्म्युला आपल्याला असा लिहिता येईल, एन ऑफ बी म्हणजे बी मधले सर्व एलिमेंट घ्यायचे, ओके, एन ऑफ बी मायनस, ओके, आपल्याला काय म्हणले बघा, ए कॉम्प्लिमेंट म्हणजे एच्या बाहेरचा, आणि इंटरसेक्शन बी बरोबर म्हणजे बी मधले आणि ए कॉम्प्लिमेंट मधले सारखे एलिमेंट घ्यायचे, म्हणजे आपल्याला हा बी पूर्ण घ्यावा लागेल, पण त्यामध्ये एक कॉम्प्लिमेंट म्हणजे एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, ओके, म्हणजे आपल्याला फक्त एवढा भाग कट करायचा बघा, हा पूर्ण म्हणजे एन ऑफ ए मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, ओके, या पद्धतीने. मग किती येईल तो एन ऑफ बी आपल्याला दिलेला आहे किती, एन ऑफ बी किती आहे 20 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, आता जस्ट आपण फाइंड आउट केला होता, आय थिंक किती आला तो 10, ओके, ए इंटरसेक्शन बी 20 मायनस 10, एन ऑफ बी किती होता 20, एन ऑफ बी 20 मायनस 10 दॅट इज इक्वल टू किती 10, ओके, या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट फाइंड आउट करायचं आहे एन ऑफ 4th नंबरचं, एन ऑफ ए इंटरसेक्शन बीचा कॉम्प्लिमेंट. एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी म्हणलं तर एन ऑफ बी घेतलं होतं, मग आता आपल्याला काय घ्यावं लागेल, इज इक्वल टू एन ऑफ ए मायनस बीचा कॉम्प्लिमेंट ना, म्हणून एन ऑफ ए मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. एन ऑफ ए दिलेला आहे, एन ऑफ ए किती दिला आहे आपल्याला, एन ऑफ ए 35 मायनस 10 हा आपल्याला पाठीमागच्या प्रिव्हियस 45 मायनस 10 दॅट इज 35 मायनस 10 दॅट इज इक्वल टू 25, ओके, हे काय तुमचा रिक्वायर्ड रिझल्ट. क्वेश्चन नंबर हा किती होता 6. यामध्ये आपण 3 फॉर्म्युले बघितले. एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी इज इक्वल टू, बघा पहिला काय घेतला, एन ऑफ स्टार करून ठेवा, एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू एन ऑफ एक्स मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन एन ऑफ एक्स मायनस काय घेतलं आपण, एन ऑफ एक्स आपण घेतो बघा, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ, फॉर्म्युला वेगळा बघा, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ एक्स मायनस एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी, हा पहिला फॉर्म्युला. दुसरा एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, दुसरा फॉर्म्युला. एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, आणि एन ऑफ काय म्हणलो मी, ए इंटरसेक्शन बीचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू एन ऑफ ए मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, ओके. एवढे हे 4 फॉर्म्युले काय करा, व्यवस्थितपणे रिकॉल करा, आणि हा क्वेश्चन नंबर किती 6, ओके. नाव राईट डाउन दिस केअरफुली. बघा एक्सरसाइज 5.1 क्वेश्चन नंबर 7 हा जो आहे तुमच्या बुक्समध्ये वर्ड्स प्रॉब्लेम आहेत. बघा हे मॅथमॅटिक्स सेकंडचं आपलं स्टेट बोर्डचं जे बुक आहे हे आपण वापरतोय, यावरनं आपण पूर्ण एक्सरसाइज वगैरे काय करून घेतोय, सॉल्व करून घेतोय. तेव्हा हे बुक्स आता तुम्ही तुमच्या समोर ठेवा, त्याचं करण्याचं क्वेश्चन खूप मोठा आहे, आपल्याला पूर्ण वेळ क्वेश्चन लिहिण्यासाठी जाईल, तेव्हा मी फक्त वाचतोय, तुम्ही फक्त व्यवस्थितपणे समोर ठेवा आणि रिमाइंड करा. बघा त्यांनी म्हणलंय, इन अ क्लास 200 स्टुडंट हू अपीयर सर्टन एक्झामिनेशन, म्हणजे एक क्लास आहे पूर्ण, आणि त्या क्लासमध्ये टोटल 200 स्टुडंट आहेत. किती आहेत, 200 स्टुडंट आहेत. त्यामध्ये 35 स्टुडंट फेल इन CET, म्हणजे एक 35 विद्यार्थी आहेत ते काय झालेत, CET मध्ये फेल झालेत. बघा 14 नीट अँड 14 JEE. बघा CET म्हणजे आपण 11वी 12वी जो CET आहे, कॉमन एंट्रन्स टेस्ट असं तिचं लॉंग फॉर्म आहे. आपण इंजिनिअरिंगसाठी जी CET देतो त्याचं हे शॉर्ट फॉर्म आहे. नंतर 14 नीट म्हणजे आपण मेडिकल MBBS BHMS साठी जी CET देतो तिची जी एंट्रन्स आहे तिला आपण नीट म्हणतो, नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट, तिला नीट असं शॉर्ट फॉर्म केला आहे. आणि JEE जर इंजिनिअरिंगसाठी आपल्याला जायचं असेल नॅशनल लेवलला तर ही नीट आणि जी ही नॅशनल लेवलची परीक्षा आहे. बघा आणि CET आपण फक्त महाराष्ट्र शासन काय करतं, कंडक्ट करतं. बघा JEE म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झाम, तर त्या जॉईंट एंट्रन्स एक्झाममध्ये पण एक 40 विद्यार्थी काय झाले, फेल झाले.
त्यानंतर जे 20 विद्यार्थी आहे ना ते म्हणजे असे काही विद्यार्थी आहेत, प्रत्येक विद्यार्थ्यांनी तीनही परीक्षा दिलेत बघा, म्हणजे CET पण दिली, त्यानंतर तुमची JEE पण दिली आणि नीट पण दिली. ओके, या पद्धतीने. तर यापैकी काय म्हणतो मी की 20 हे काय CET आणि नीटमध्ये फेल झाले, 17 हे नीट आणि JEE मध्ये फेल झाले, 15 हे CET आणि JEE मध्ये फेल झाले आणि असे 5 विद्यार्थी होते का हे तीनही परीक्षेमध्ये काय झाले, फेल झाले. मी परत एकदा हे आपण व्हेन डायग्रामने काय करूया, थोडं तुमच्या समोर व्हिज्युअलाइज करतो बघा. म्हणजे हा युनिव्हर्सल सेट आहे, हे विद्यार्थी आहे टोटल. म्हणजे सपोज हे 200 विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी आहेत, हे 200 टोटल. म्हणजे हे सर्व विखुरलेले किती विद्यार्थी आहेत, 200 आहेत. या 200 विद्यार्थ्यांपैकी बघा हे काही विद्यार्थी आहेत, हे काही विद्यार्थी आहेत आणि हे जे आपण विद्यार्थी घेतोय ना हे सर्व फेल झालेले आहेत. हे सर्व काय 200 पैकी हे जे काही घेतोय आपण हे सर्व काय झाले, फेल झालेले आहेत. मग हा जो A सेट असेल मला CET म्हणतो, हा जो B सेट त्याला मी JEE म्हणतो आणि हा जो तिसरा सेट आहे तो काय आहे, नीट आहे. ओके, मग हे सर्व CET मध्ये किती फेल झाले, तर त्यांनी सांगितले की CET मध्ये तुमचे फेल झालेले आहेत n ऑफ x. मग सोल्युशनच घेऊया आपण आता. टोटल नंबर ऑफ स्टुडंट प्रेझेंट इन दिस क्लास, म्हणजे टोटल किती आहे कॉलेजमध्ये, त्या 200 विद्यार्थी. म्हणून मी म्हणू शकतो n ऑफ x इज इक्वल टू 200. ओके, 200 विद्यार्थी टोटलमध्ये आहेत. त्यानंतर n ऑफ c, n ऑफ c म्हणजे काय, स्टुडंट फेल, n ऑफ c स्टुडंट फेल इन n ऑफ c टोटल स्टुडंट, टोटल स्टुडंट किती आहे, 200. नंतर स्टुडंट फेल इन CET, n ऑफ c म्हणतो मी. CET मध्ये किती विद्यार्थी फेल झाले तुम्हाला दिले बघा, 35 स्टुडंट फेल इन CET. ओके, या पद्धतीने. त्यानंतर स्टुडंट फेल इन JEE, म्हणजे n ऑफ j म्हणतो मी त्याला, काय म्हणतो, n ऑफ j. म्हणजे टोटल नंबर ऑफ स्टुडंट फेल इन JEE ते किती आहे JEE मध्ये, तर ते JEE मध्ये आहे 40. किती आहे, 40. आणि नीट मध्ये पण किती आहे, 40. स्टुडंट फेल इन नीट, मग त्याला n ऑफ कॅपिटल N म्हणतो. इथं बघ किती, 40. हे दिले आहे तुम्हाला, मी मनाने काही घेत नाहीये. हे सर्व तुमच्या कशामध्ये दिलेलं आहेत, बुकमध्ये दिलेलं आहेत, क्वेश्चनमध्ये भरपूर माहिती दिलेली आहे. त्यानंतर 20 फेल इन CET अँड नीट, CET अँड नीट. बघा मी हे करतो बघा, पोर्शन करतो. नीट आणि CETचं जे इंटरसेक्शन आहे, आता इथं जाऊ शकत, इथं तीनही इंटरसेक्शन आहे. मग काय म्हणतो मी, द n नंबर ऑफ स्टुडंट फेल इन CET अँड म्हणजे इंटरसेक्शन नीट इज इक्वल टू. बघा CET आणि नीटमध्ये 20 फेल इन CET अँड नीट, 20 विद्यार्थी काय झाले CET आणि नीटमध्ये काय झाले, फेल झाले. त्यानंतर इथे बघा JEE आणि CET मध्ये मी स्टार करतो. ओके, आणि हे असे डॉट डॉटने दाखवतो. आणि इथला जो पोर्शन आहे तो मी एकदम पूर्ण डार्क करतो. तो म्हणजे कोण असणार आहे बरोबर, तिघांमध्ये पण. ओके, तिघांमध्ये पण. मग स्टार केलेले कोण बघा, 17 इन नीट अँड JEE. नीट आणि JEE मधले 17 नंबर ऑफ स्टुडंट नीट अँड JEE, 17 विद्यार्थी आहेत. त्यानंतर त्यांनी दिलेलं आहे 15 इन CET अँड JEE, 15 इन CET अँड JEE, 15. आणि या तिघांमध्येही फेल झालेले म्हणजे काय, n ऑफ A मध्ये पण, सॉरी CET मध्ये पण अँड नीट मध्ये पण आणि JEE मध्ये पण अँड JEE. ही सिक्वेन्स पुढे मागे झाली तरी चालते. म्हणजे नीट पुढे आलं, CET इज इक्वल टू किती आहे, 5. बघा किती आहे, 5. बघा किती आहे, 5. आणि त्यांनी प्रश्न विचारला इन 3 एक्झाम्शन, फाइंड हाऊ मेनी स्टुडंट. पहिला क्वेश्चन आहे तुमचा, डिड नॉट फेल इन एक्झामिनेशन. पहिला काय आहे,
डिड नॉट फेल इन एक्झाम. आणि दुसरा स्टुडंट आहे, दुसरा क्वेश्चन आहे, फेल इन नीट और जी. फेल इन नीट और JEE. ओके, या पद्धतीने आपले काय आहेत क्वेश्चन्स आहेत ते आपण इथं सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम मी परत एकदा क्वेश्चन रिपीट करतो. आता एवढं काय आपण लिखाण केलं नाही, एक शॉर्टकटमध्ये झालं. टोटल नंबर ऑफ स्टुडंट आर 200 विद्यार्थी होते. सीईटी किती दिली, 35 मुलांनी सीईटी दिली. किती, 35 मुलांनी. त्यानंतर 35 विद्यार्थी फेल झाले. नंतर जी झाले 40 विद्यार्थी फेल झालेत. आणि नीट पण किती विद्यार्थी झाले, 40 झालेत. त्यानंतर सीईटी आणि नीट 20 विद्यार्थी फेल झाले. सीईटी आणि नीट किती झाले, 20 विद्यार्थी फेल झाले. नीट आणि जी 17 विद्यार्थी फेल झाले. सीईटी आणि ते 15 विद्यार्थी फेल झाले. आणि 5 जे विद्यार्थी होते ते कॉमनमध्ये काय आले, फेल झाले. तर आपण काय करूया, आणि आपले विचार आहे की किती विद्यार्थी फेल झालेले नाहीत. मग फेल न झाले म्हणजे हे जे घेतले हे फेल झालेत, आणि जे पाठीमागे याच्या सगळ्यांचा मिळून बाहेरचे राहिलेत बघा. याच्या आतमध्ये गेले फेल झालेले, याच्या कॉम्प्लिमेंटचे बाहेर गेले काय झालेले, पास झालेले. म्हणजेच काय, आपल्याला 200 विद्यार्थ्यांमधून हे टोटल जर सीईटी जी आणि नीटमधले फेल झालेले विद्यार्थी कट केले तर काय मिळू शकेल, आपल्याला टोटल नंबर ऑफ स्टुडंट मिळू शकेल. मग तू म्हणणार सर सोपं आहे, परत 35 40 40 80 हे 35 कट करा. पण लक्षात घेण्यासाठी एक छोटंसं एक्झाम्पल देतो. तुम्ही 3 विद्यार्थी आहात. तुम्ही किती विद्यार्थी आहात, 3. तुम्ही 3 विद्यार्थीपैकी जर तुम्ही खो खोमध्ये 2 जणांनी पार्टिसिपेट केलंय, खो खोमध्ये पार्टिसिपेट दोघांनी केले, फुटबॉलमध्ये एकानेच केले, त्यानंतर क्रिकेटमध्ये दोघांनी केले, आणि असं जर केलं तर आपण टोटल नंबर ऑफ स्टुडंट काढले तर ते 7 ते 8 होईल. पण मुळात किती विद्यार्थ्यांनी भाग घेतलाय, फक्त 3 घेतलाय. ओके, तुम्ही म्हणशाल सर गेम खो खो 2 विद्यार्थी, फुटबॉल 1 3, परत क्रिकेटचे 2 5. पण ॲक्च्युली तुम्ही 3 जण आहात, आणि खेळण्यासाठी मात्र तुम्ही 3 आहात. पण गेम कसे विभागून गेलेत, काही विद्यार्थी तर घेत आहे, म्हणजे 3च विद्यार्थी एवढं कंडक्ट करताय. मग असं आपण म्हणू शकत नाही की येथे 6 विद्यार्थी आहेत म्हणून. ओके, म्हणून तो गोंधळ झाल्यामुळं आपल्याला फॉर्म्युला इथं वापरावा लागतोय बघा. मग आपण सुरुवातीला काय करणार की ह्याच्यामध्ये सर्वांमध्ये फेल झालेले विद्यार्थी काढणार. म्हणजेच काय, फेल झालेले विद्यार्थी म्हणजे काय, एन ऑफ सीईटी मध्ये फेल झालेले, ऑर म्हणजे सर्व टोटल, नंतर नीट मध्ये फेल झालेले विद्यार्थी, नंतर जी मध्ये फेल झालेले विद्यार्थी. म्हणजे एन ऑफ सी युनियन जे. सी म्हणजे काय, सीईटीत फेल झालेले, एन म्हणजे नीट मध्ये फेल झाले, आणि जे म्हणजे काय, जी मध्ये फेल झालेले, ऑर म्हणजे सर्वचे सर्व घेते, म्हणजे हा पूर्ण सेटच येईल, हा तिन्ही पण येईल. मग याचा फॉर्म्युला मग याचा फॉर्म्युला आहे एन ऑफ सी प्लस एन ऑफ एन प्लस एन ऑफ जे मायनस एन ऑफ सी इंटरसेक्शन एन मायनस एन ऑफ एन इंटरसेक्शन जे मायनस एन ऑफ सी इंटरसेक्शन जे प्लस एन ऑफ एन इंटरसेक्शन सी इंटरसेक्शन एन इंटरसेक्शन जे. आता हे सिक्वेन्स पुढे मागे झालं तरी चालेल. म्हणजेच काय, हा फॉर्म्युला वापरला आपण एन ऑफ ए युनियन बी युनियन सी इज इक्वल टू काय, एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ सी प्लस एन ऑफ सी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस एन ऑफ बी इंटरसेक्शन सी मायनस ए इंटरसेक्शन सी प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. हा फॉर्म्युला आपण वापरलेला आहे, काल मी तुम्हाला लिहून दिला आहे, आय थिंक 2nd का 3rd नंबरचा असेल. मग फॉर्म्युला टाकूया, एन ऑफ सी युनियन एन युनियन जे म्हणजे सर्वांमध्ये फेल विद्यार्थ्यांचा समूह. मग एन ऑफ सी किती, एन ऑफ सी 35 प्लस 40 मायनस एन ऑफ सी इंटरसेक्शन एन 20 मायनस एन इंटरसेक्शन जे 17, नंतर सी इंटरसेक्शन जे 15 प्लस तिघांमध्ये फेल प्लस किती 5. प्लसची ॲडिशन सेपरेट करूया.
किती झाले हे 80 115 प्लस 5 दॅट इज 120 मायनस 15 प्लस 15 30 प्लस 20 सॉरी 15 प्लस 15 30 प्लस 20 52 झाले किती झाले 52 ओके व्यवस्थित बघा बरं 15 प्लस 15 30 सॉरी 42 आता काय करता येईल कॅल्क्युलेट 120 मायनस 52 120 minus 52 10 minus 2 that is 8 and 12 minus sorry 11 minus 5 that is 5 एक मिनिट काहीतरी गडबड होते आपल्याकडून काहीतरी राहिले आपलं बघा बरं चेक करा ओके काही पण नाही राहते बरोबर आहे 120 वजा 120 मायनस 50 दॅट इज 68 ओके मग आता आपलं आन्सर आलंय का तर नाही आपलं हे आन्सर आलेलं नाही कारण की आपण काय फाइंड आउट केलंय त्यांना पाहिजे डिड नॉट फेल इन एक्झाम आपलं त्याला फेल नको आहे आपण फेल विद्यार्थी काढलेत की किती विद्यार्थी फेल झाले 200 पैकी 68 विद्यार्थी फेल झाले सर्व एक्झाम मध्ये म्हणजे टोटल मिळून 68 विद्यार्थी मग काय म्हणता येईल डिड नॉट सर्वात महत्त्वाचं डिड नॉट फेल इन एक्झाम इज इक्वल टू 200 विद्यार्थ्यांमधून 68 विद्यार्थी फेल झाले ते मायनस केले म्हणजे किती आले 132 स्टुडंट आर पास इन एक्झाम कळलं का काय केलं की 200 विद्यार्थ्यांमधून 68 विद्यार्थी टोटल फेल झाले होते ते काय करून टाकले कट केले किती राहिले 132 आय थिंक दिस आन्सर इज रॉंग इन आवर टेक्स्ट बुक ओनली 32 इज प्रिंटेड 1 आर मिसिंग सो करेक्ट आन्सर इज 132 ओके नाउ राईट डाऊन दिस फर्स्ट क्वेश्चन केअरफुली अँड रिमाइंड इट आणि ह्या डायग्रामवरनं थोडं समजून घ्या की असं सरळ सरळ आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये करता येणार नाही त्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं फुटबॉल क्रिकेटचं की आपण 3 विद्यार्थी असू आणि वेगवेगळ्या गेममध्ये पार्टिसिपेट केलो पण विद्यार्थी मात्र किती आहेत 3च आहेत आणि म्हणून आपण 5-7 म्हणू शकत नाही हा जर 2 सेट डिफरंट असतील हा सीईटी आणि जीईचा काही संबंध नसेल म्हणजे बघा इथं जर इंटरसेक्शन दिलं नसतं तर मग मात्र आपण तसं करत झाल्यासाठी डिपेंडंट आणि इंडिपेंडंट हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे ओके आणि लक्षात घ्या अँड म्हणजे आपण इंटरसेक्शन घेत असतो आणि ऑर म्हणजे आपण काय घेत असतो युनियन ह्या 2 शब्दांचा खेळ पण खूप महत्त्वाचा आहे अँड म्हणजे आपण काय घेतो इंटरसेक्शन आणि ऑर म्हणजे काय घेत असतो आपण युनियन ओके नाउ राईट डाऊन दिस केअरफुली मग आपला दुसरा क्वेश्चन आहे फेल इन नीट ऑर जी मग आता नीट आणि फेल झालेत काढायचे नीट ऑर जी मग तुम्हाला सांगितलं ऑर म्हणजे काय आपला तो युनियन नीट म्हणजे कोण काय फाउंड करायचं एन ऑर म्हणजे युनियन आणि जे म्हणजे कोण जे एन युनियन जे म्हणजे थोडक्यात काय आपले फॉर्म्युला आहे ए युनियन बी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी सेम फॉर्म्युला एन एची व्हॅल्यू एनने रिप्लेस केली एन ऑफ एन प्लस एन ऑफ जे मायनस एन ऑफ एन इंटरसेक्शन जे फॉर्म्युले व्हॅल्यू पुट करा एन ऑफ एन दिलीत बघा नंबर ऑफ स्टुडंट फेल इन नीट 40 प्लस नंबर ऑफ स्टुडंट फेल इन जे 40 मायनस दोघांमधलं इंटरसेक्शन नीट आणि जी मधलं नीट आणि जी किती आहे 17 दॅट इज 80 मायनस 17 18 मायनस 7 दॅट इज इक्वल दिल बरं 10 मायनस 7 दॅट इज 3 ओके 7 मायनस 6 63 आणि तुमच्या बुकमध्ये हे आन्सर कसं आहे करेक्ट आहे बघा सो राईट डाऊन दिस प्रॉब्लेम केअरफुली also or find it fail in also you are find it fail in CET or G CET NEET or G CET or NEET म्हणजे और केलं की हा फॉर्म्युला आपल्या इथं पाहिजे असणार आहे ओके नाउ राईट डाऊन दिस केअरफुली क्वेश्चन नंबर 6 आर ओव्हर्स ओके
नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. आता हा तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करू शकता. होमवर्कला म्हणण्यापेक्षा मी पूर्ण इथं काय करून देतो, सॉल्व्ह करून देतो. बघा तुम्हाला कसं वाटते. फ्रॉम अमंगस्ट 2000 लिटरेट ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ टर्म्स, म्हणजे एक लिटरेचर आहे जे साहित्य आपण म्हणतो त्याला, मराठी साहित्य म्हणा, न्यूजपेपर म्हणा किंवा एखादं बुक्स म्हणा. ओके, या पद्धतीने 2000 लिटरेट ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ टाउन म्हणजे काय, लिटरेट म्हणजे काय की शिकलेले लोक आहेत, साहित्य वाचतात, म्हणजे न्यूजपेपर वाचतात. ओके, लिटरेट शिकलेले जे काय, किती लोक आहेत शिकलेले म्हणजे लिटरेट की 2000 आहेत. किती आहेत, 2000 आर लिटरेट. किती आहे लिटरेट, 2000 म्हणजे 2000 लोक त्या याच्यामध्ये शिकलेले आहेत. थोडक्यात का आपण आता व्हेन डायग्रॅमनेच परत कन्सिडर करूया. टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन लिटरेट सिटी इज 2000 म्हणजे थोडक्यात काय 2000 लोक आहेत. थोडक्यात आपण त्याला n ऑफ x पण म्हणू शकतो. साधं आहे, युनिव्हर्सल सेट आहे, 2000 लोक तिथं आहेत. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की इंडिव्हिज्युअल 70% रीड मराठी न्यूजपेपर. या 2000 पैकी 70% लोक मराठी न्यूजपेपर वाचतात. ओके, पहिलं झालं. त्यानंतर 50% लोक इंग्लिश न्यूजपेपर वाचतात. 50% इंग्लिश. आणि त्यानंतर 32.5 रीड मराठी अँड इंग्लिश. 32 मराठी ऑब्लिक इंग्लिश दोनही वाचतात बघा. फाइंड द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल, तर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल शोधायचे ॲटलिस्ट वन ऑफ द न्यूजपेपर म्हणजे ॲटलिस्ट या 2000 पैकी ॲटलिस्ट वन एक असं किती लोक आहेत की ते एक तरी म्हणजे थोडक्यात वाचतं बा. म्हणजे असा माणूस शोधायचा आपल्याला हाऊ मेनी नंबर्स आउट ऑफ 2000 की यापैकी एवढे लोक की दोन्हीपैकी एक तरी वाचताय. म्हणजेच काय n ऑफ a इंटरसेक्शन b. ओके, या पद्धतीने. मग यामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो की यामध्ये बघा 70% लोक म्हणजे किती, 2000च्या 70%. मग कसं करता येईल, 2000 अपॉन 100 मल्टीप्लाय बाय 7 इज इक्वल टू 0 कॅन्सल. ओके, कळलं. म्हणजेच काय 2000 पैकी 70% म्हणजे 2000 अपॉन 100 मल्टीप्लाय बाय 70 दॅट इज इक्वल टू 1400. 1400 हे कोण आहे, मराठी वाचणार आहेत. ओके, आता हे इंग्लिश वाचणारे. इंग्लिश वाचणारे किती आहे, 50%. ऑब्विसली किती असणार आहे, 1000 आहे. किती, 2000 अपॉन 100 मल्टीप्लाय बाय 50 कॅन्सल किती, 1000. म्हणजे हे 1000 काय झाले, इंग्लिशवाले झाले. आणि 2000 अपॉन 100 मल्टीप्लाय बाय 32.5 दॅट इज किती, 32.5 मल्टीप्लाय बाय 20. $650 650. ओके, या पद्धतीने झाले. मग काय म्हणता येईल सोल्युशन, तुम्हाला मी हिंट देतो या व्यवस्थित. तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. n ऑफ m इज इक्वल टू n ऑफ e म्हणजे इंग्लिश, n ऑफ m इंटरसेक्शन e इज इक्वल टू किती, 650. आणि मग पहिला क्वेश्चन आहे, काय क्वेश्चन, पहिला क्वेश्चन वाचा बरं. काय आहे दिलाय बघा. ओके, आले दादा. ओके, आपण काय केलं आता, n ऑफ m झाला, n ऑफ e झाला, n ऑफ m इंटरसेक्शन e झाला. ओके, आता आपल्याला प्रश्नाकडे वळायचं आहे. पर्सेंटेजमध्ये दिलं होतं, नंबरमध्ये काढून घेतलं. मग आपला पहिला क्वेश्चन आहे त्यामध्ये दिलं बघा. काय क्वेश्चन दिलं पहिला,
पहिला क्वेश्चन दिलेला आहे, ॲटलिस्ट वन ऑफ द न्यूजपेपर. पहिलं काय, ॲटलिस्ट वन ऑफ न्यूजपेपर. ॲटलिस्ट वन म्हणजे एक तर त्यांनी मराठी तरी वाचलं पाहिजे किंवा इंग्लिश तरी वाचलं पाहिजे. बघा, एन ऑफ नंबर ऑफ, एक तर मराठी किंवा म्हणणं तर काही ऑर इंग्लिश. ओके, म्हणजे यम युनियन ई याच्यामध्ये फक्त एकच फॉर्म्युला टाकायचा आहे, एन ऑफ यम प्लस एन ऑफ ई मायनस एन ऑफ यम इंटरसेक्शन ई. ओके, फक्त फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकायचं आहे, तुम्हाला ॲन्सर काढायचे, मला शेअर करायचे. त्यानंतर कमेंट्समध्येच कळवा हां त्याच्यामध्ये. नंतर सेकंड आहे नायदर मराठी. यम म्हणजे मराठी, नायदर म्हणजे यमचा कॉम्प्लिमेंट. बघा, नॉट म्हणजे काय येतो, डॅश. नायदर मराठी अँड म्हणून काय म्हणलो मी तुम्हाला, कंजक्शन. ओके, नायदर मराठी अँड इंग्लिश बघा. मग यम डॅश म्हणजे ए डॅश इंटरसेक्शन बी, तुम्ही हे म्हणू शकता एन ऑफ ई मायनस एन ऑफ ई मायनस यम इंटरसेक्शन ई. हा झाला तुमचा दुसरा फॉर्म्युला. आणि तिसरा फॉर्म्युला मी इथं लिहून देतो. काय म्हणले त्याने तिसऱ्यामध्ये, ओनली वन न्यूजपेपर. व्हेरी इम्पॉर्टंट, स्टार करून ठेवा. ओनली वन, एक तर मराठी वाचला पाहिजे किंवा इंग्लिश वाचला पाहिजे. मग मराठी जर वाचायचं असेल तर एन ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. ओके, म्हणजे इथं सर्व लोक काय वाचतायत, मराठी वाचताय. ओके, प्लस एक तर हा किंवा एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन ऑफ बी. या दोघांची ॲडिशन जर केली तर जे आन्सर येईल ते काय असेल, ओनली वन न्यूजपेपर. म्हणजे काय, हे मराठी वाचणारे लोक आणि हे इंग्लिश वाचणारे लोक. म्हणजे असे किती लोक आहेत की जे फक्त मराठीच वाचता आणि इंग्लिश वाचता, दोघांची पिरियड. ओनली वन म्हणले ना, या पद्धतीने. मग हे होतं तुमचा क्वेश्चन नंबर किती, 8. तुम्हाला हिंट पण दिलेली आहेत, फक्त फॉर्म्युल्यात किमती टाकायच्या आहेत. याचा फॉर्म्युला पण दिलाय तिसऱ्यामध्ये. म्हणजे थोडक्यात एच्या ऐवजी कोण येणार आता, यम, आणि बीच्या ऐवजी कोण येणार, ई येणार. ओके, नाव राईट डाऊन दिस. आणि याचे काय आन्सर आहे मला या यूट्यूबच्या व्हिडिओमध्येच काय करून सांगा, कमेंटमध्ये कळवा. ओके, थँक्यू. नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन नंबर 9. इन हॉस्टेल 25 स्टुडंट टेक अ टी. हे हॉस्टेल आहे आणि या हॉस्टेलमध्ये विद्यार्थी आहेत का जे चहा, त्यानंतर कॉफी आणि दूध घेतात. ओके, मग त्यांचं असं म्हणणं आहे की हे दोघं बघा, एक चहा घेणारे, कॉफी घेणारे आणि हे मिल्क घेणारे. टी, कॉफी आणि मिल्क. मग एन ऑफ टी, फक्त चहा घेणारे किती आहे, फक्त चहा घेणारे 25 स्टुडंट आहे बघा. 20 स्टुडंट टेक अ कॉफी. कॉफी 20 विद्यार्थी घेतात. आणि एन ऑफ यम, मिल्क किती घेतात, 25 स्टुडंट टेक टी, 20 स्टुडंट टेक अ कॉफी अँड 15 स्टुडंट टेक अ मिल्क. ओके, ही कन्सेप्ट झाली क्लिअर. त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की 10 स्टुडंट टेक बोथ टी अँड कॉफी. किती, 10 स्टुडंट टेक टी अँड म्हणजे कंजक्शन कॉफी, 10 मुलं घेतात. त्यानंतर 8 स्टुडंट टेक बोथ मिल्क अँड कॉफी. 8 स्टुडंट टेक बोथ मिल्क अँड कॉफी, 8 स्टुडंट आहेत. त्यानंतर नन ऑफ देम टेक टी अँड मिल्क बोथ. नन ऑफ देम टेक टी अँड मिल्क बोथ. टी आणि मिल्क कोणीच घेत नाही म्हणजे 0. त्यानंतर नन ऑफ देम टेक टी मिल्क बोथ, एव्हरीवन टेक ॲटलिस्ट 1 बी ॲव्हरेज. आणि या बदले जेवढे काही विद्यार्थी आहेत, एव्हरीवन टेक ॲटलिस्ट 1 बी ॲव्हरेज, एक तरी ते काय होत आहे, घेतं. म्हणजे याच्यातला असा कोणताच विद्यार्थी नाही आहे का तो काहीच घेत नाही असा. म्हणजेच काय, इंटरसेक्शनमध्ये सर्व घेणारा ॲव्हरेजमध्ये 1 आहे बघा. फाइंड द टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन अ हॉस्टेल. तर या हॉस्टेलमध्ये असणारे टोटल स्टुडंट काढा. मग टोटल नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे काय,
एन ऑफ टी युनियन चहा घेणारे, कॉफी घेणारे आणि मिल्क घेणारे विद्यार्थी म्हणजे हॉस्टेलमध्ये सर्व, असे कोणताच विद्यार्थी नाही का तो काहीच घेत नाही. मग एन ऑफ टी युनियन सी युनियन व्ही, मग काय फॉर्म्युला आहे, एन ऑफ टी प्लस एन ऑफ सी प्लस, मी इथं फॉर्म्युला तो रिटाईट करतो, एन ऑफ टी प्लस एन ऑफ सी प्लस एन ऑफ एम मायनस एन ऑफ टी इंटरसेक्शन सी मायनस एन ऑफ सी इंटरसेक्शन एम मायनस एन ऑफ टी इंटरसेक्शन एम मायनस एन ऑफ प्लस एन ऑफ टी इंटरसेक्शन सी इंटरसेक्शन एम. ओके, आता या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही काय करू शकता, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करू शकता. ओके, नाउ राईट डाऊन दिस केअरफुली अँड सॉल्व इट. ओके, आता हा प्रॉब्लेम सॉल्व होईल, परंतु काही मुलांचं असं म्हणणं येईल याच्यामध्ये की सर आम्हाला एक व्हॅल्यू नाही दिलेली, कोणती, टी इंटरसेक्शन सी इंटरसेक्शन एम. मग त्यासाठी आपण एक शेवटचं जे वाक्य म्हटलेलं आहे बघा, अँड एव्हरीवन टेक ॲट लिस्ट वन बी ॲव्हरेज. म्हणजे बघा असा एकही विद्यार्थी नाही आहे की तो तीनही पदार्थाचं सेवन करत असेल. ॲटलिस्ट वन म्हणजे कमीत कमी एक किंवा काहीच नाही. म्हणजे काय म्हणता येईल, एन ऑफ टी इंटरसेक्शन सी इंटरसेक्शन एम इज इक्वल टू 0 अशा पद्धतीने येईल. मग त्याचा ॲन्सर जे आहे ते मला काय करा, कमेंटमध्ये कळवा. त्याचा ॲन्सर पण मी सांगतो तुम्हाला. ॲन्सर त्याचा आहे बघा, एक्सरसाइज 5.142 म्हणजे आपला ॲन्सर करेक्ट येते बघा या फॉर्म्युला. ओके, 42 बी द करेक्ट ॲन्सर. ओके, नाउ राईट डाऊन दिस केअरफुली अँड ओनली टेक द व्हॅल्यूज ऑफ दिस. बघा त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 10. ओके, क्वेश्चन नंबर 10 परत मी बुक मात्र समोर ठेवा. देर आर 260 पर्सन विथ स्किन डिसऑर्डर. म्हणजे बघा स्किन डिसऑर्डर म्हणजे त्यांच्या त्वचेला काहीतरी झालेलं असेल, परिस्थिती इफेक्ट झाला असेल कशाचा, त्यांनी केमिकलचा इफेक्ट असं म्हणणं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे 260 म्हणजे या सेटमध्ये 260 लोक असे आहेत की त्यांच्या स्किनला इफेक्ट झाला आहे केमिकलचा. मग काय म्हणले त्यांनी, 260 पर्सन विथ स्किन डिसऑर्डर इफ 150 had been the exposed to chemical A. म्हणजे 150 म्हणजे हा A सेट आहे आणि हा बी सेट. ए केमिकल नावाचं ए केमिकल आहे आणि बी केमिकल आहे. या ए केमिकलमुळं 150 लोकांना इफेक्ट झाला आहे आणि या बी केमिकलमुळं 74 लोकांना इफेक्ट झाला आहे. बघा इफेक्ट म्हणजे काहीतरी झाला असेल त्यांना डिसऑर्डर. मग अँड 36 टू बोथ केमिकल ए अँड बी. अतिशय सोपा आणि सरळ प्रॉब्लेम दिला आहे. आणि 36 असे लोक आहेत की त्यांना दोघांमुळे पण त्रास झाला आहे. ओके, मग या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्यांनी म्हटलं केमिकल ए असे विद्यार्थी समजा किंवा असे पीपल आहे ते शोधा. केमिकल ए बट नॉट केमिकल बी. ओके, सेकंड आहे केमिकल बी बट नॉट केमिकल ए. आणि तिसरा आहे थर्ड केमिकल ए और केमिकल बी. ओके, या पद्धतीने. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो, बट म्हणजे अँड असतो. परत एकदा मी सांगतो, बट अँड आणि यट या तीन शब्दाऐवजी आपण इंटरसेक्शन वापरतो. काय वापरतो, इंटरसेक्शन. और नॉरच्या ऐवजी काय वापरतो, युनियन वापरत असतो. ओके, या पद्धतीने. मग केमिकल ए पहिलं आपल्याला विचारलंय, केमिकल ए म्हणजे काय, एन ऑफ ए. एन ऑफ नंबर ऑफ पीपल्स होते. केमिकल ए बट म्हणजे कोण, अँड. नॉट केमिकल, नॉट म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट. कोणाचा, केमिकल बीचा म्हणजे बीचा कॉम्प्लिमेंट पहिल्यामध्ये. दुसऱ्यामध्ये काय, केमिकल बी एन ऑफ नंबर ऑफ केमिकल बी बट नॉट केमिकल एचा कॉम्प्लिमेंट. आणि तिसरं बघा थर्डमध्ये काय म्हणले, केमिकल ए एन ऑफ केमिकल ए ऑर केमिकल बी. ओके, मग यामध्ये एन ऑफ ए इंटरसेक्शन म्हणजे काय, एन ऑफ ए मायनस एन ऑफ बी
मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, पहिला फॉर्म्युला. दुसऱ्यामध्ये एन ऑफ ए मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, दुसरा फॉर्म्युला. आणि तिसऱ्यामध्ये एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके, एकदम सरळ आणि सोपा पण आता प्रॉब्लेम होता. व्यवस्थितपणे काय करा, राईट डाऊन करून घ्या. ओके, या पद्धतीने आपले आज क्वेश्चन नंबर किती झाला, 10 झाला. आपण घेणार आहोत नेक्स्ट प्रॉब्लेम 11. तेव्हा हे व्यवस्थितपणे तीनही जे प्रॉब्लेम आहे त्याचं सॉल्व करा. बुकच्या पाठीमागे आन्सर आहे. जर टॅली नसेल होत तर मला कमेंटमध्ये कळवा. नक्कीच 100% टॅली होणार आहे. फक्त कॅल्क्युलेशन तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. प्रॉब्लेम मोठे आहेत, व्हिडिओ बघताना बुक समोर ठेवा आणि तो प्रॉब्लेम समजून घ्या. आणि व्हेन डायग्राम काढायला विसरू नका, की जेणेकरून व्हेन डायग्राम म्हणून आपल्याला ते इझिली काय होतंय, आउटपुट लवकर मिळते. ओके, यासाठी तुम्ही सुरुवात अशी करू शकता. एन ऑफ ए इज इक्वल 150, एन ऑफ बी इज इक्वल टू 74 आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 36 आणि मग तो प्रॉब्लेम काय करा, सॉल्व्ह करा. ओके, नाउ राइट दिस केअरफुली. मग यामध्ये आहे क्वेश्चन नंबर 11, राईट द पॉवर सेट ए इज इक्वल 1 2 3. आय थिंक हा प्रॉब्लेम आपण घेतलेला होता. काय येईल सोल्युशन याचं, पॉवर सेट म्हणजे काय, डेफिनेशन ऑफ पॉवर सेट. डेफिनेशन ऑफ पॉवर सेट काय असेल बरं, द ऑल पॉसिबल सबसेट ऑफ दिस सेट कॉल्ड ॲज पॉवर सेट. 1 2 3 चा सर्वात पॉवर सेट कोणता, तर पहिला येईल 5. दुसरा किती येईल, सिंगलटन सेट 1 2 आणि 3. नंतर पेअरमध्ये 1 2 1 3 आणि 2 3. नंतर कोणता येईल 1 2 3. आणि आपल्याला माहिती आहे पॉवर सेटमध्ये किती एलिमेंट असतात, 2n, दॅट इज 2^3, दॅट इज 8 एलिमेंट आपल्याला कंप्लीट झाले पाहिजे. मग किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 ब्रॅकेट कंप्लीट. मग हा त्याचा काय होता, पॉवर सेट होता. त्यानंतर दिले सेट बिल्डर फॉर्म. सेट बिल्डर फॉर्म, हा सेट बिल्डर फॉर्ममध्ये दिलेला सेट आपल्याला काय करायचा आहे, मेन्शन करायचा आहे. पण विद्यार्थी मित्र लक्ष द्या, या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला एक वेगळी कन्सेप्ट सांगणार आहे, इंटरव्हल्स नावाची. कोणती, इंटरव्हल्स. सेटमध्येच एक इंटरव्हल्स म्हणून येतं. इंटरव्हल्सचे 4 प्रकारे बघा. इंटरव्हल्सचे 4 प्रकारे बघा. तुम्ही म्हणजे सर ही कन्सेप्ट आमच्यासाठी नवीन आहे बघा. तर इंटरव्हल्स आपण बऱ्याचशा वेळेस वापरले. हे सर्व ब्रॅकेटचे शब्द आहेत बघा. ब्रॅकेटचे म्हणजे काय, इंटरव्हल्स म्हणजे पहिल्या प्रकारचा सेमी ओपन सेमी क्लोज. सेमी ओपन सेमी क्लोज. मग या सेटला ओपन सेट म्हणतात बघा. ओपन काय त्याला, ओपन. आणि असा स्क्वेअरमध्ये असेल तर याला काय म्हणतात, क्लोज. काय म्हणतात, क्लोज. लक्षात घ्या 2 गोष्टी महत्त्वाच्या. या पद्धतीने असेल तर ओपन, या पद्धतीने असेल तर क्लोज. मग याचा जॉमेट्रिकल मिनिंग आपल्याला घ्यायचा आहे. पण आधी 4 टाइप्स मी तुम्हाला लिहून देतो. सेकंड आहे सेमी ओपन सेमी क्लोज. सेमी ओपन सेमी क्लोज म्हणजे सुरुवात ओपनली झाली आणि शेवट क्लोजनी झाला. थर्ड काय म्हणते ना त्याला, सेमी क्लोज सेमी ओपन. ओके, या पद्धतीने. नेक्स्ट 4 नंबरचा आहे, थर्ड वन झाला हा. फोर्थ वन दोन्ही पण तेच, काय सेमी ओपन सेमी क्लोज. मग याचं जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन जर तुम्ही म्हटलं तर सेमी ओपन सेमी क्लोज हे म्हणजे काय बघा. हे मी हे करतोय, रफ करतोय इथं, तुम्हाला मी त्या पद्धतीने घेतो. मग मी एक नंबर लाईन घेतली बघा. नंबर लाईनवर हा प्रॉब्लेम खूप इझी पद्धतीने आपल्याला घेता येतो. नंबर लाईन 0 1 2 3 सफिशियंट आहे. -1 -2 सफिशियंट. ओके, मी घेतला 1 2. अर्थ बघा बघा आता पहिल्या ब्रॅकेटचा, सेमी ओपन सेमी क्लोज. ओपन म्हणजे हे सेटमधलं एलिमेंट कोण 1 पासून तर 2 पर्यंत आहे. म्हणजे ते किती असणार आहे 1.1 1.2 अप टू 1.9 आणि किती 2. म्हणजे या 1 आणि 2 मध्ये किती एलिमेंट येणार, 1 ते 2 मध्ये किती एलिमेंट येणार. मग तुमचा पहिला प्रश्न 1 आणि 2 मध्ये सर हा 1 पण इन्क्लूड करायचा का आणि हा 2 पण इन्क्लूड करायचा. विद्यार्थी मित्र हीच ती कन्सेप्ट आहे की या ओपन इंटरवल मध्ये 1 घ्यायचा की नाही घ्यायचा.
मग ओपन इंटरवल मध्ये आपण तो जो इलिमेंट आहे तो कन्सिडर करत नाही. ओपन इंटरवलमध्ये तो इलिमेंट कन्सिडर करत नाही. म्हणजे -3 0 हा एक इंटरवल आहे. कोणता? -3 आणि 0 कोणता इंटरवल आहे? ओपन, सेमी ओपन, सेमी क्लोज, सॉरी सेमी ओपन, सेमी ओपन, सेमी क्लोज. ओके ना, या पद्धतीने. मग यामध्ये कोणता इंटरवल आहे? ओपन आहे, सेमी ओपन, सेमी. ओके, काय अडचण नाही. सेमी ओपन, सेमी क्लोज, सेमी क्लोज, सेमी ओपन, सेमी क्लोज, सेमी क्लोज. ओके, अशा पद्धतीने. सॉरी, सेमी ओपन, इथे पण काय ओपन, दोन्ही ओपन आहे ना, याला ओपन म्हणतो. सेमी क्लोज, सेमी क्लोज. ओके, या पद्धतीने. सॉरी, चुकून जाते. सेमी ओपन, सेमी ओपन. हा पण इंटरवल आणि हा पण -3 to 0 मध्ये ओपन इंटरवल मध्ये हा -3 घ्यायचाच नाही आणि हा 0 पण काय घ्यायचा नाही. म्हणजे या सेटमध्ये -3 घ्यायचा नाही आणि 0 पण घ्यायचा नाही. मग कोण येईल? -2.9, -2.8 असं करत 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 किती? -0.1, -0.1, -0.2 अशा पद्धतीने. मग ह्या याला म्हणतात सेमी ओपन आणि सेमी क्लोज. ओके, 6 आणि 12. 6 आणि 12 मध्ये काय? 6 पण घ्यायचा आणि 12 पण. म्हणजे थोडक्यात शॉर्टकट म्हणलं आपल्या भाषेमध्ये असं असेल, सेमी क्लोज असेल तर हा एलिमेंट त्या सेटमध्ये घ्यायचा. आणि मग घ्यायचा म्हणले कसं? तर बघा, x3, x4. मग हा 3 याच्यामध्ये घ्यायचा असेल तर काय करावं लागतं रे आपला? लेस दॅन ऑर इक्वल टू साईन घ्यावं लागतं. म्हणजे काय? एक्सची किंमत या 3 पेक्षा मोठी म्हटलं का हा 3 येत नाही. पण आपण जर इक्वल टू घेतलं मग लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे क्लोज होतोय आणि निस्ता लेस दॅन म्हणलं काय होतंय? ओपन होतंय. ह्या 2 गोष्टी पण इथं महत्त्वाच्या आहेत. ओके, मग आता मी माझ्या प्रश्नाकडे येतोय. हे व्यवस्थितपणे काय करून घ्या? राईट डाऊन करून घ्या. ओके, पहिला सेमी ओपन, सेमी ओपन, सेमी ओपन, सेमी क्लोज, सेमी क्लोज, सेमी क्लोज, सेमी ओपन, सेमी क्लोज, सेमी क्लोज. ओके, या पद्धतीने. मग आता आपण घेऊया पहिला प्रॉब्लेम. कोणता? -3 आणि 0 सेट बिल्डरमध्ये दाखवायचा आहे. काय दाखवायचं आहे? सेट बिल्डरमध्ये. मग सेट बिल्डर म्हटलं की शब्दांची रचना येते. मग काय येईल? इन्स ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स. या सेटमध्ये एक्स असे आहे की -3 पेक्षा मोठे एक्स आणि 0 पेक्षा लहान. ब्रॅकेट कंप्लीट. झालं? आलं का? काय म्हटलं तुम्ही? लेस दॅन असेल तर सेमी असेल तर लेस दॅन आणि क्लोज असेल तर लेस दॅन इक्वल टू. ओके, दुसऱ्यामध्ये हा झाला पहिल्यामध्ये. दुसऱ्यामध्ये काय म्हणता येईल? 6 एक्स सच दॅट एक्स. 6 घेता येईल का? आता क्लोज आहे, घेता येईल. एक्स 12 पण काय घेता येईल. म्हणजे हा काय झाला तुम्हाला? 6 इज ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू किती? 12. त्यामध्ये अजून एक घेतो तुम्हाला मी किती? 6 to infinity. 6 to infinity. बघा काय? 6 to infinity ओपन ब्रॅकेट. मग काय म्हणता येईल? एक्स सच दॅट एक्स. कसा येईल तो? 6 इन्फिनिटी. मग काय? एक्स इज ग्रेटर दॅन 6. एक्सची किंमत 6 पेक्षा मोठी आणि अप टू ग्रेटर दॅन म्हणजे कुठपर्यंत जाईल ती? एवढंच घेता येईल. एक्सची किंमत 6 पेक्षा मोठी, शेवट तिकडे कुठपर्यंत? इन्फिनिटीपर्यंत. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला काय करता येईल? लिहिता येईल. ओके, या पद्धतीनं तुमचं काय होतं? हे इंटरवल्स. एक क्वेश्चन नंबर 12चा होमवर्क पण तुम्ही व्यवस्थितपणे करू शकता. अजून एक घेतो. ओपन इंटरवल टू 5. ओपन इंटरवल टू 5 क्लोज इंटरवल. म्हणजे काय येईल? एक्स सच दॅट एक्स. त्या सेटमध्ये एक्स असे आहेत की 2 ते 5 मध्ये एक्स घेतले. कसे आहेत की 2 पेक्षा स्ट्रिक्टली मोठे आणि 5 पेक्षा लहान. क्लोज आहे ना, त्याला मर्यादा आली. 2 ग्रेटर दॅन एक्स इज लेस दॅन इक्वल टू 5. ब्रॅकेट कंप्लीट विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट. अशा पद्धतीने तुमची एक्सरसाइज किती होती? 5.1. बाकी सर्व प्रॉब्लेम सॉल्व करा. त्यामध्ये 13, 14 आणि 15 मधला 1-2 प्रॉब्लेम आपण घेऊया. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय घेणार आहोत? रिलेशन. आणि चॅप्टर आपल्या इथं संपणार आहे. फक्त एक रिलेशन राहिलं. रिलेशनची फक्त एकच एक्सरसाइज आहे. या एक्सरसाइजमध्ये काही डाऊट असेल तर पाठवा. क्वेश्चन नंबर 14 आणि 15चे काही 1-2 प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तेव्हा आज जी काही एक्सरसाइज आहे ती कंप्लीट करा आणि मला ते काय कमेंट्समध्ये त्याचे ॲन्सर आहे ते कमेंट्समध्ये कळवा. ओके, थँक्यू.